तरी किती 2 किलोमीटर 3 किलोमीटर बाजूला पूर्ण जंगल असं कुठे मिळत नाही. एक तास चालत गोरेगडच्या पायथ्याशी आलो. बरोबर आपल्याला ह्या टोकावरती जायचंय. आमची जिरली चालत खाली. तुम्ही तिथे बघू शकता खूप डेंजर आहे. शिव गोरक्षनाथ. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर माझं नाव सर्वेश सेरेकर आणि तुम्ही बघा सर्वेश ब्लॉग म्हणून. तर आज आम्ही चाललो आहे गोरखगडला. आता मुरबाडला आहे मी. 8ची बस आहे गोरखगड, ती पकडलेली आहे. तर आम्ही सकाळी 3 वाजता निघालो विरारवरून. बाकी पुढे बघू कसा प्रवास होतो आता. ओके. तर आत्ता मी नारोली आलेलो आहे. नारोलीची ग्रामपंचायत मागे आहे. हा समोरचा व्ह्यू बघा, काय भारी व्ह्यू आहे. तरी किती 2 किलोमीटर 3 किलोमीटर पायी जायला तुम्ही चालू किती वेळ लागेल? किती 1 तास लागेल बा. इथे 1 तास लागेल. भरपूर आहे. 2 किलोमीटर नाही. तिकडे गाडी वाटव खालून एक गोरखगडला जायचंय. नारिवलीवरनं काय आम्हाला गाडी भेटत नाही. आम्ही पायी चालत सुटलोय. आता बघू, मध्येच गाडी भेटत थांबू. आता चालत 1 तास लागेल आम्हाला. देहरी बेस विलेज आहे गोरखगडचं पोचायला. आता मी अर्ध्यात आलो आहे. पण हा व्ह्यू बघा इथला रस्त्याचा. बाजूला पूर्ण जंगल. असा व्ह्यू कुठे मिळत नाही. सिटीमध्ये तर बिलकुल मिळत नाही. त्याच्यामुळे बाहेर पडायचं संडेला याचा व्ह्यूचा आनंद घ्यायचा. एक डायरेक्ट गाडी होती पण ती आम्ही सोडलेली, म्हणजे ती लेट आहे गाडी. त्याच्यामुळे आधीची गाडी पकडून आता एक तास चालायचं आहे. बघू कुठपर्यंत कसं जातो आहे. गाडीवाले पण थांबवत नाहीत. माझा एक मित्र हात करतो का सगळ्या गाडीवाल्यांना, पण एक पण गाडीवर थांबवत नाही गाडी. तर फायनली आम्ही 1 तास चालत गोरेगडच्या पायथ्याशी आलो. बरोबर 9:30 वाजता. 9:30 वाजले. काय व्ह्यू आहे इकडचा पण. तर आम्ही गोरेगडच्या पायथ्यापासून ट्रेकिंग चालू केलेली आहे. बघू आता किती वाजता वरती पोचतोय. 1-2-4 जण वेगळे मित्र भेटलेत आम्हाला. एक गोरक्षनाथाचं मंदिर आहे. हा पूर्ण उभा चढा आहे. तरी ते गोरक्षनाथाचं मंदिर. तर आता आम्ही 1 टप्पा पार केलेला आहे. हा 2nd टप्पा आहे. 3 काय माहित नाही. आता कोणतं लागेल पूर्ण चढा. काय हवा सुटले. एक नंबर हवा सुटले. तरी जंगल ट्रेकची सफारी करायला मजाच वेगळी आहे. फुल जंगल आहे आणि आम्ही 3 जणच आहोत. आज सोबत पण कोण नाही. तर मित्रांनो, आपल्याला ह्या टोकावरती जायचं आहे. तर इथून इथे माझ्या एक मित्राचं इथूनच बघून बोलतोय मी नाही येते वरती, तरी पण त्याला घेऊन जाणार आहे. ते लवकरच पोहोचवतो. स्टॉप नाही घेतलेला आम्ही. तुम्ही किती स्टॉप घेतला सर इथे? आम्ही स्टॉप माहीत नाही.
आम्ही पहिला स्टॉप कुठे घेतलेला होता आम्ही? नाही, इथं नव्हता घेतलेला आम्ही स्टॉप. तिथंच घेतला होता. आता लागेल ना चढ उंच, त्याच्यामध्ये घेतलेला होता आणि तो घ्यावाच लागतो. आणि इथून बघा तर मंडळी ना, तुम्ही जर गडावरती आलात तर प्लीज असा कचरा करू नका. जर तुम्ही जे प्लॅस्टिक वगैरे घेऊन येता ना वरती, रिटर्न आपण स्वतःच्या बॅगेतून रिटर्न खाली घेऊन जात जा. कारण ते कचरा कोण परत रिटर्न घेऊन जात नाही. तर ते किती कचरा झाला आहे बघा. थोडंसं परा लागला की ते पुढे आलात की पूर्ण उभी ट्रेकिंग आहे. ही पूर्ण उभी ट्रेकिंग आता इथपासून ही चालू झाली. तेव्हा आता वरचा मेन बेंच, तो वरचा मेन व्ह्यू आहे गोरखगडचा, तो दिसतो. आता जाऊ आम्ही तिथे स्टॉप घेणार. तर हे थोडंसं राहिलं आहे बस. आता जी मेन उंच टेकडी आहे ते तर संपेल. थोडा इथे रिस्की आहे आणि इथे तुम्ही बघितला तर इथे जर असं स्लिप तरी झालं तरी डायरेक्ट खाली. तर तुम्ही कधी आलात तर आरामात या, काय घाई नाही करायची, इथं आरामात चढायचं. तर मित्रांनो, गोरखगडचा हा मेन व्ह्यू पॉईंट आहे. एक नंबर असा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे हा. त्यासाठी मी सेकंड ट्रेक केला आहे खास करून ह्या पॉईंटसाठी. एकदा असं ह्याच्यामध्ये पण करायचं आहे मला, मान्सूनमध्ये. काय व्ह्यू आहे पण, सॉरी आता हे दाखवू शकतो. तर किल्ल्यावरचा मेन ट्रेकिंग स्पॉटचा इथून चालू होतं आहे. शिड्या आहेत. तर यावेळेस मला नवीन बघायला भेटतं की रशी बांधलेली आहे ती. लास्ट इयरला आहे का इथून? लास्ट टाइम आता रशी वगैरे काय नव्हती. मग सुरुवात केली चढायला. तर आपण महादेव वरती जाऊन बघूया किती हा उत्साह किती टिकवतोय. कसा येतोय हा हा, इथे धरायला नव्हतं काय. तर इथे आता रशी बांधली आहे नवीन, त्याच्यामुळे थोडा इझी आहे. आता इथून चढायचं आहे. चला मीच होतो पुढे. हो पुढे. ह्या साईडला पाय टाके वगैरे आहे, त्या साईडला. सो आपण चढूया वरती इथून. मी व्हिडिओ बंद करतो आता इथून. तर इथे तुम्ही बघू शकता फोटो काढायला गाडी झाली इथे. काय करणार. भाऊ मात्र खूप कष्ट घेत आहे उतरायला. उलटा फिरला असतास तर आता उतरला असतास. मस्त तुझं सांगितलं होतं असं. आता काय प्रणववरून येऊन दे, प्रणव खाली सोडल तुला घेतो खाली. प्रणव दा चल आपण जाऊया, उतरूया आता खाली. तू आता वरती हो. अरे उलटा फिर ना, ये खाली येता येईल. कुशा आले त्या बॅग राहिली इथं. भाऊ उतरला एकदा. आमची जिरली चालत खाली.
चला आता प्रथमेश ट्रेकिंगला चालू करतोय. तर मोस्ट इथला पॅच डेंजर होता. तुम्ही मागाशी बघितला असाल तर एक मुलगा किती कष्ट घेत होता उतरायला. आता आम्हाला किती वेळ लागतो किती उतरायला बघू. जरा तुमचा कॅमेरा. तर माझा एक मित्र थांबला मागे. तो बोलतो माझी जिरली आता इथपर्यंतच, वरती नाही येऊ शकत. तर आता मी प्रथमेश आणि मी दोघेजण ट्रेक चालू ठेवलेले पुढे. तर जाऊया आरामात, कारण का खूप डेंजर आहे म्हणून तर आलो होतो. चलो फर्स्ट टाइम आलो. आत्ता मी आलोय गोरखगड केव्ज आहे तिथे. तिथे असं गुफासारखं आहे. तिथे आलोय. खूप थकलोय. काय ट्रेकिंगमध्ये येतं ना कधी पण ह्यांच्यासोबत सावध राहावं. ह्यांच्यासोबत कधी खाऊ ओपन नाही करायचं. आणि तुम्ही इथे बघू शकता केव्स. भाईसाब दर्शन झाले याचे इथे. आतमध्ये घुसू की नकोच झाले. तुला काय नाही करताय मी बाबा. इथे तर तुम्ही कॅम्पिंगला येऊ शकता. थंडी खूप असते पण कॅम्पिंगला जायचं. टाक्याचं पाणी आटलेलं आहे. तर पाणी एकदम पिण्यायोग्य नाही दिसत आहे. खूप खराब दिसते पाणी. खूप दिवस साचलेलं वाहतं पाणी असतं तर एक वेळ चांगलं राहिलं असतं. आता एक मेन डिफिकल्ट शिडी त्यावेळी चढत आहोत. लेट्स गो. अजून ग्रुप इथेच आहे. यांच्यामुळे आम्हाला पण थांबावं लागते. खाली येत की काय काय माहीत नाही, पण तुम्ही हवी बघा यार काय व्ह्यू आहे. तुम्ही इथे बघू शकता. खूप डेंजर आहे कारण का मी इथे व्हिडिओ नाही बनवले. पॉसिबल नव्हतं एवढं बनवणं व्हिडिओ. सेकंड टाईम येते तरी मला इथे थोडी भीती वाटली. तर आमचं एक गेला वरती मित्र, तर मी पण जातो. कसं जातोय. फायनली आपण पोचलेलो टॉपवरती गोरखगडच्या. हा चला आपण जाऊया. ते शंकराचं श्री गोरक्षनाथ यांचं मंदिर. आंबाळाने पंख पसरलेलं. तर आता आमचं गोरखगड फिरून झालेलं आहे. आम्ही निघत आहोत. सावकाश आपण खाली उतरूया. खूप डिफिकल्ट पॅच आहे हा. त्याच्यामुळे एक एक स्टेप बघत नीट उतरायचं. काय घाई नाही करायची. एकदम आरामात उतरायचं. इथे मोबाईलमध्ये व्हिडिओ करू शकत नाही मी, तर एका ठिकाणी उभं राहून मी छोटे छोटे व्हिडिओ करतोय बस. मित्रांनो आम्ही एक टप्पा उतरलेला आहे. आता परत त्या गुहेच्या इकडे आलेलो आहे. खूप
डेंजर आहे. मी सेकंड टाईम आलो आहे तरी पण मला थोडी भीती वाटली. काय कळत नाही. आमचा एक मित्र अजून खालीच आहे. ते इथे काही रॅपलर्स आले आहेत. ते रॅपलिंग करून खाली उतरलेत. आणि आम्ही पण एक दिवस करणार रॅपलिंग. एक आहे आमचं स्वप्न. पण ते चार्जेस खूप असतात त्याच्यामुळे हे जम्प बिम करून चाललो आहे आम्ही. थांबलाच की रामात या. ते उतरायला जरा प्रॉब्लेम आहे. उतरायला प्रॉब्लेम चढायला काय नाही. खाचा बघ त्या खाच्यावर पाय ठेव, त्या दगडावर पाय ठेव, डायरेक्ट वरती बस. वरती आहे की एवढा कशाला घालवला? रामात चढा रे. त्या दगडावर पाय ठेव, त्या सपोर्टनं ढकल वरती स्वतःला. कुठून आले माहिती? बेळगाव आराम या जरा ढकल बी भेटायचं. तुमच्यासारखे लागतात घाबरून चढायचं नाही रे. जाऊन आलो आम्ही, म्हटलं हे काय रे. हरिहरपेक्षा हे डेंजर आहे. हरिहर काहीच नाही रे सोबत. हरिहरची उगाच हाईट बनवून ठेवली एवढी. मेसेज कर म्हणजे खाली नेटवर्क येईल ना, तिथं मी सर्च करून सबस्क्राईब करेल. चल होय की नाही? ओके नेटवर्क नाही ये आरामात ये. हे बे काय नाही या पाहिजे म्हणून त्याला वडवून येतो आपण. सोडून घेतला सा अजून यांची माणसं वरती गेले. चला दादा धन्यवाद. ओके ये. प्रत्येक एवढं वरती चालला पण का आता उतरायची फाटते. ये हे माझी पण इथून जाणार व्हिडिओ. हे सर्व माझी इथं इथं कर. आता जाऊया पायथ्याशी. अर्ध्या तास काय नाही तिथे पाणी बघताय. चल कोळकडे येते. खूप भारी आहे खरंच. खूप सुंदर. ह्याच्याकडे पकडून जाऊ, सुटणार नाही. बबलू रांडेचे व्हिडिओ कर. माहिती नंबर देतो याला घेऊन जा. हा नंबर देतो हम्म. याला घेऊन जा. तर चला पुढे चालूया आपण. चालूया पटपट आपण. हा पटपट काय घाण इथं उतरायचं कसं. डिफिकल्ट पॅच वरपासून ते खालपर्यंत, म्हणजे हा इथपर्यंत डिफिकल्ट आहे. इथून पासून तर पूर्ण कवर झालेला आमचा. आणि परतीचा प्रवास बरोबर 1:45 झालेत. बघू तर किती वाजता खाली पोहोचते. 3ची बस आहे, 3:15ची बस आहे. नंतर माहीत नाही कितीची बस आहे. चला लेट झालं आहे आम्हाला थोडं. त्याच्यामध्ये सध्या घाण मारत होते. तर फायनली आम्ही गोरगड्याच्या पायथ्याशी आलेलं आहे. रिटर्न हा थांबला होता. परतीला होता गेलास. आता आम्ही आलो खाली गोरखगड मंदिरापाशी. त्यांची बाईक, त्यांची बस पकडून आम्ही रिटर्न बरोबर 2:45ला रिटर्न गोरखगड बेस विलेज देहेरी. देहेरीवरून कल्याण बस पकडायची आपल्याला.
मुंबईला यायला बस मिळाली 3:30 वाजता आली मुंबईला किती वाजता पोहोचते पुढचा प्रवास किती वाजता घरी पोहोचते, काय होणार. तर फायनली मी 9 वाजता घरी आलो आहे. तुम्हाला ब्लॉग आवडला नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.